तारिणी, अगं ये तारिणी. काय झालं बाबा? तारिणी, आज निशीच्या सासरकडची मंडळी आली होती. अचानक आले होते? हो, अचानक आली होती आणि त्यांनी निशीच्या साखरपुड्याची तारीख निश्चित केली आहे. खरंच? अरे वा, अभिनंदन, थँक्यू. तारिणी, हे बघ, हा नेकलेस माझ्या सासरच्यांनी खास माझ्यासाठी बनवलाय, लग्नाआधीच. ग सुंदर आहे ग, तुला खूप छान दिसेल. आणि तुझ्या सासरकडची मंडळी तुझी केवढी काळजी घेत आहेत. आय नो. लाखात एक आहेत माझ्या सासरचे. लाखात नाही, करोडोत एक आहेत माणसं. अरे, तू तोंड गोड नाही केलं. घे पेढा. हा ग. तारिणी, आता आपली जबाबदारी वाढते. आपल्या निशीचं लग्न निर्विघ्नपणे पार पाडायला हवंय. कुठल्याच गोष्टीची कमी पडायला नको. आणि ती जबाबदारी तुझी. हो. अगं घेशील म्हणजे काय, घेशीलच. तू शब्द दिलायस ना मला. हो, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. असो, आता कामाला लागायला हवं. चला, वेळ घालवून चालणार नाही. हो. व्हॉट? डायमंड नेकलेस दिलास तू त्यांना? काय गरज होती काकू? साधी 2-3 हजाराची साडी तरी टेकवली का त्यांनी तुझ्या हातावर? मग, आणि त्यांना एवढा महागडा नेकलेस द्यायची गरजच काय? त्यांना एवढ्या महागड्या नेकलेसची सवय तरी असेल का? सवय सोड, त्यांनी एवढा महागडा नेकलेस पाहायला तरी असेल का? नसेल पाहिला तरी ठीक आहे, काही हरकत नाही. खांडेकरांची होणारी सून म्हणून तो तिचा मान आहे आणि तो मान तिला मिळायलाच हवा, जसा तुम्हाला मिळाला. तुम्ही पहिल्यांदा घरात आलात तेव्हा. बरोबर ना पद्मिनी काकू? हो ना, सून होणार आहे, झाली नाहीये ना. जी व्यक्ती या घरात अजून आलीही नाहीये तिचा मानपान दिसतो तुला, पण जे लोक या घरात आहेत त्यांचं काय? माझं काय? ओ सॉरी, मान फक्त कौशिकी खांडेकरलाच मिळू शकतो, नाही का? ईशा, कौशिकी ताई आहे तुझी, कर्तबगार आहे, बिझनेस सांभाळते, मान तिलाच मिळणार ना. इट्स ॲब्सोल्युटली ओके चेतना काकी. हॅलो मिलिंद, हे बघ, तुझी परिस्थिती नव्हती म्हणून मी कधीच पैशाची विचारणा केली नाही, पण आज माझी परिस्थिती नाही आहे, मला पैशांची गरज आहे. मी मित्र म्हणून तुला मदत केली होती, आता मला माझे पैसे परत कर प्लीज. काय माधव, हा मित्र म्हणतोस आणि मैत्रीमध्ये हिशोब ठेवतोस, असं कुठं असतं का? अरे मैत्री होती म्हणून तर मी तुला मदत केली ना. आणि तेव्हा तू काय म्हणाला होतास, माझ्याकडे पैसे आले की मी तुला परत करेन. आणि मिलिंद, मी तुला 5-50 नाही रे, 2 लाख रुपये दिले होते बिझनेस करायसाठी. आणि आज ती वेळ आली आहे, माझ्या मुलीचं मी लग्न कार्य काढलंय, तेव्हा मला माझे पैसे परत हवेत. प्लीज मला माझे पैसे परत दे. पैसे मिळणार नाहीत. अरे सरळ नाही देणार काय म्हणतोयस? हा, मी भीक मागत नाहीये तुझ्याकडे, माझ्या हक्काचे पैसे ते मागतोय मी, माझ्या मेहनतीचे पैसे आहेत. तुला सांगितलं ना, माझ्याकडे पैसे नाही. हे बघ, माझे पैसे परत कर मला, नाहीतर मी पोलिसात जाईन, तुला सांगतोय मी. ए, धमकी कुणाला देतोस? अरे धमकी नाही देत आहे रे बाबा, मला माझ्या मुलीसाठी पैसे हवेत. आणि बघ, तुला सांगतोय मी, माझ्या मुलीसाठी मी कुठल्याही टोकाला जाऊ शकतो, याद राख. भऱ्या बोलानं माझे पैसे मला परत कर. हे बघ, अरे फोन कट केला त्यानं. अरे जवळचा मित्र म्हणून मी माझ्या कष्टाचे पैसे त्याला दिले होते, आणि आता आपल्याला गरज लागली ना तेव्हा त्यांनी पाठ फिरवले का आपल्याकडे? बरं ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. तुम्ही नका काळजी करू, शांत व्हा.
अगं शांत व्हा, काय माझ्या कष्टाचे पैसे होते ते, माझ्या हक्काचे पैसे, आता तू देणार नाही म्हणतोय. तुम्ही शांत व्हा म्हटलं ना, आपण करूया त्यांना परत फोन. आणि निशीचे सासरचे किती चांगले आहेत अहो, त्यांनी काय सांगितले तुम्हाला? लग्नाची अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत ना, मग बघू ते त्यांना. अगं ते लाख म्हणतील ग, पण आपली मुलीकडची बाजू आहे ना. हं? अगं उद्या लोक काय म्हणतील की बापानं पैशांसाठी मुलीचं मोठ्या घरी लग्न लावून दिलं. अगं आपली काहीतरी जबाबदारी आहे की नाही? हं? म्हणजे ते काही बोलले ना तरी सुद्धा आपल्या जावयाचा आपल्याला मानपान करायला हवा, त्याच्या घरच्यांचा मानपान करायला हवा की नको? हं? माझी मुलगी त्यांच्या घरी गेली तर तिला कोणी बोल लावायला नको ग. नाही तू पाहिलंस ना, अगं निशीच्या गळ्यात त्यांनी नेकलेस घातलं. हो ना, अहो केवढा महागाचा आहे, असं हिऱ्यांनी भरलेलं आहे पूर्ण, माहितीये. हो, त्यांना प्रेमानं दिलं ग, पण श्रीमंतांच्या प्रेमाचं ना मला नेहमी ओझं वाटत आलंय. ओझं. बाबा, पैसे कशाला? ते निशीच्या लग्नासाठी मी जमवले होते, घ्या ना. मला माहिती आहे खूप कमी आहेत, ह्याच्याने काही होणार नाहीये, पण आपण उरलेल्या पैशांची पण व्यवस्था करूयात. मी करीन सगळं व्यवस्थित, घ्या. अगं पण तू कशाला? हा नाही म्हणजे तू मेहनत करतेस, घरातल्या वाणसामानाचा खर्च तूच करतेस ना. हा आणि मग हे साठवलेले पैसे तू देणार? नाही नको, ते तू तुझ्याकडेच ठेव. माझे मिलिंदकडून पैसे यायचे आहेत, ते मिळतील मला. बाबा नाही मी ऐकलंय सगळं, पण मी त्याच्याकडनं वसूल करणार, घेणार का मी पैसे त्याच्याकडनं? हे तुझे पैसे नको आहेत.